गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला आज लेक्चरला सुरुवात करू। आपलं तांत्रिक लेक्चर आहे बघा। फर्स्ट क्वेश्चन आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे नवीन सिलेबस नुसार। बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, सामू कितीपेक्षा कमी असल्यास जमीन आम्ल समजावी। तर कितीपेक्षा कमी असल्यास जमीन आम्ल समजावी? 7, 8, 9, 10। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 7। सामू हा 7 पेक्षा कमी असल्यास जमिनी आम्ल समजावी। नेक्स्ट बघा, जमिनीचा आदर्श सामू किती असावा? तर 4 ते 5 च्या दरम्यान, 7 ते 8 च्या दरम्यान, 6.5 ते 7.5 च्या दरम्यान, 8.5 ते 9.5 च्या दरम्यान। तर आपला राईट आन्सर येणार 6.5 ते 7.5 च्या दरम्यान समूह असल्यास जमिनीचा समूह आदर्श समजावा। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील जंगलाखालील क्षेत्र किती टक्के आहे? तर किती टक्के आहे महाराष्ट्रातील जंगलाखालील क्षेत्र? 15.5%, 16.9%, 17.8%, 19.2%। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 16.9%। महाराष्ट्रातील जंगलाखालील क्षेत्र हे 16.9% आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील सरासरी पाऊस किती मिलीमीटर आहे? तर किती मिलीमीटर आहे महाराष्ट्रातील सरासरी पाऊस? 650 mm, 600 mm, 850 mm, 750 mm। तर आपलं राईट आन्सर येणार 750 mm एवढा आहे महाराष्ट्रातील सरासरी पाऊस मिलीमीटर। नेक्स्ट बघा, फळझाडांपैकी कोणत्या पिकाखालील क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे? तर कोणत्या फळझाडाचे क्षेत्र हे महाराष्ट्रात सर्वाधिक आहे? तर आंबा, केळी, संत्रा, मोसंबी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 संत्रा। महाराष्ट्रात म्हणताय तर महाराष्ट्रात संत्रा हे पिकाखालील क्षेत्र हे सर्वात जास्त इथे दिलेलं आहे। नेक्स्ट बघा, फळझाडांपैकी दुसऱ्या क्रमांकावर कोणाला पिकाचे क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे? फळझाडांपैकी दुसऱ्या क्रमांकावर कोणत्या पिकाचे क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे असा क्वेश्चन आहे। तर बघा, आंबा, मोसंबी, केळी, चिकू। तर आपलं राईट आन्सर काय येणार? आंबा। आंबा हे दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात फळझाडांच्या क्षेत्रामध्ये। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या व 4थ्या क्रमांकावरील फळझाडे पीक कोणते? तर आंबा, केळी, मोसंबी, संत्रा, केळी, काजू, काजू, मोसंबी। तर आपला राईट आन्सर काय येणार? केळी, काजू हे 3ऱ्या व 4थ्या क्रमांकाचे पीक आहे। नेक्स्ट बघा, भाजीपाला प्रकारामध्ये कोणत्या पिकाचे क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे? तर वांगी, कांदा, टोमॅटो, भेंडी। तर आपलं राईट आन्सर येणार कांदा। भाजीपाला प्रकारामध्ये कांदा या पिकाचे क्षेत्र महाराष्ट्रात हे सर्वाधिक आहे। नेक्स्ट बघा, भाजीपाला प्रकारामध्ये 2ऱ्या व 3ऱ्या क्रमांकावरील पीक कोणते? तर कोणते? टोमॅटो, भेंडी, कांदा, वांगी, वांगी, टोमॅटो, टोमॅटो, वांगी। तर आपलं राईट आन्सर येणार टोमॅटो, वांगी। ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, ठिबक सिंचन बसवल्यास जवळपास किती टक्के पाण्याची बचत होते? तर किती टक्के पाण्याची बचत होते? 40%, 70%, 50%, 60%। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 50% बचत होते ठिबक सिंचन बसवल्यास पाण्याची 50% बचत होते। नेक्स्ट बघा, सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा या 5 पिकांच्या किडी व रोग यांच्यावरील उपाययोजनेसाठी कीटकनाशके त्यांची नावे, विक्रेते यांची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे? तर बघा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे? तर कृषी मित्र, क्रॉप क्लिनिक, किसान सुविधा, क्रॉप हेल्थ। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 क्रॉप क्लिनिक। महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, सोयाबीन, कापूस, तूर, भात, हरभरा या 5 पिकांच्या किडी व रोग यांच्यावरील उपाययोजनेसाठी तसेच कीटकनाशके व त्यांची नावे, विक्रेते यांची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने क्रॉप क्लिनिक ही ॲप सुरू केली आहे। नेक्स्ट बघा, भाकड गाय, वळू, बैल, गोवंश यांच्या संगोपनासाठी राज्य सरकारने कोणत्या दिवशी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुरू केले आहे? बघा, भाकड गाय, वळू, बैल, गोवंश यांच्या संगोपनासाठी राज्य सरकारने कोणत्या दिवशी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना सुरू केली? तर कोणत्या दिवशी केली? 16 एप्रिल 2016, 16 मे 2017, 26 मे 2017, 26 एप्रिल 2017। तर आपलं राईट आन्सर येणार 26 एप्रिल 2017 रोजी।
लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट बघा, राज्यातील पंतप्रधान पीक विमा योजनेत कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकवला आहे? तर कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकवला आहे? कोल्हापूर, अहमदनगर, जालना, नाशिक. तर आपला राईट आन्सर येणार जालना. राज्यातील पंतप्रधान पीक विमा योजनेत जालना या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकवला आहे. नेक्स्ट बघा, जालना जिल्ह्यातील किती टक्के शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा योजनेत भाग घेतला? तर किती टक्के शेतकऱ्यांनी भाग घेतला? ऑप्शन बघा, 70%, 85%, 90%, 95%. आपलं राईट आन्सर किती येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4, 95%. जालना जिल्ह्यातील एकूण 95% शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा योजनेत भाग घेतला होता. बघा. नेक्स्ट बघा, कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जोडणाऱ्या कोणत्या पोर्टलचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले? तर कोणता पोर्टल आहे जे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जोडून ठेवणारं पोर्टल कोणतं आहे? तर ई नाम पोर्टल आहे, त्याचे नुकतेच उद्घाटन झाले होते. बघा नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यावरच आहे. ई नाम या पोर्टलचे उद्घाटन कोणत्या दिवशी करण्यात आले? तर कोणत्या दिवशी करण्यात आले? 26 जानेवारी 2017, 15 ऑगस्ट 2017, 2 ऑक्टोबर 2017, 14 एप्रिल 2017. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2. ऑप्शन 3, 14 एप्रिल 2017. इनाम या पोर्टलचे उद्घाटन हे 14 एप्रिल 2017 रोजी करण्यात आले. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, नुकतेच बगनपल्ली आंब्याला भौगोलिक निर्देशांक देण्यात आला आहे. हा आंबा कोणत्या राज्यातील आहे? तर बघा कोणत्या राज्यातील आहे बगनपल्ली आंबा, ज्याला भौगोलिक निर्देशांक देण्यात आला आहे? तर कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 आंध्र प्रदेशचा आहे. बघा बैगनपल्ली आंबा आंध्र प्रदेशचा. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारतामध्ये भौगोलिक निर्देशांक नोंदणी व संरक्षण कायदा कधी अस्तित्वात आला? बघा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. भारतामध्ये नोंदणी व संरक्षण म्हणजे भौगोलिक निर्देशांक कायदा कधी अस्तित्वात आला? तर 1999, 2004, 2009, 1997. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 1999 मध्ये भारतामध्ये भौगोलिक निर्देशांक कायदा अस्तित्वात आला. 1999. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भौगोलिक निर्देशांक व जिल्हा आणि त्याच्यानुसार पिकांच्या जोड्या आहेत. तर केशर आंबा कुठला आहे? आंबेमोहोर, तांदूळ, सीताफळ, भिवापूरची मिरची. तर आपलं इथे विभाग दिलेला आहे आणि तिथले प्रसिद्ध समजा जे काही असेल फळ असेल किंवा तांदूळ, सीताफळ असे नावे दिले आहे. तर बघा केशर आंबा कुठला आहे? तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 चे आपले राईट आन्सर आहे अवाला. हे आपलं राईट आन्सर आहे. तर बघा 1 चं अ दिलाय, मराठवाडा दिलाय, केशर आंबा सेमच जोड्या दिल्या. केशर आंबा मराठवाडा दिला, आंबेमोहोर तांदूळ कोकण दिला आहे, सीताफळ बीड दिला आहे, भिवापुरी मिरची ही नागपूरची दिली आहे. तर हे राईट आन्सर आणि राईट जोड्या आहे. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर स्वयंचलित हवामान केंद्र म्हणतात. तर पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 महाराष्ट्र. स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र स्वयंचलित हवामान केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? तर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले स्वयंचलित हवामान केंद्र महाराष्ट्रात? बघा महत्त्वाचे क्वेश्चन आहे, हवामानावर क्वेश्चन येतात. कराड, सातारा, पैठण, औरंगाबाद, डोंगरगाव, नागपूर, वडगाव, शेरी, पुणे. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 डोंगरगाव, नागपूर. नाव लक्षात ठेवा, डोंगरगाव, नागपूर. नागपूरचं डोंगरगाव येथे महाराष्ट्र स्वयंचलित हवामान केंद्र हे स्थापन करण्यात येणार आहे. म्हणजे आता आले पण असणार.
तेव्हाचा क्वेश्चन आहे तर आता आला पण असणार ना, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, 5 मे 2017 रोजी कृषी व नागरी अन्न निर्मिती प्रक्रियेसाठी केंद्राकडून कोणती योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर मंगला, संपदा, प्रक्रिया, अन्नपूर्णा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 संपदा. संपदा ही योजना 5 मे 2017 रोजी, बघा तारीख पण लक्षात ठेवा. संपदा ही योजना कधी सुरू करण्यात आली? 5 मे 2017 रोजी. आणि कशासाठी? तर कृषी व नागरी अन्न निर्मिती प्रक्रियेसाठी. आणि कोणाकडून सुरू करण्यात आली? तर केंद्राकडून, केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली संपदा ही योजना. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. हे क्वेश्चन तुम्हाला कुठे मिळणार नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा, अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आणि असं नाही की हे क्वेश्चन कृषीचे आहे तर ग्रामसेवकलाच येतील. ग्रामसेवक, कृषी सेवक, विस्तार अधिकारी, ज्या काही कृषीच्या एक्झाम असतील त्या सर्वांना हे काम पडणार आहे. एवढं महत्त्वाचे असे लेक्चर आहेत. सर्व लेक्चर बघा, तांत्रिकचे वगैरे सर्वच बघा, जेणेकरून तुम्हाला डिटेल अशी माहिती आहे. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा मित्रांना. चला तर सुरुवात करूया वेळ न घालवता, कारण तुमचा पण वेळ महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त माहिती झाली पाहिजे, हे पण मला कळते. चला तर बघूया. जैन अभियांत्रिकी मान्यता समितीने GEL दिनांक 11 मे 2017 रोजी खालीलपैकी कोणत्या पीक राज्यांच्या व्यावसायिक लागवडीस मान्यता दिली आहे? तर गहू, तांदूळ, मोहरी, ऊस. बघा तारीख दिलेली आहे आणि ह्या तारखेला कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी मान्यता दिली आहे, GI टॅग अशासारखं. तर इथे मोहरी ऑप्शन दिला आहे. मोहरी या पिकाला मान्यता दिली आहे 11 मे 2017. बाकी पिकांच्या पण अशा तारखा असतील, त्या पण तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही वाचून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. कारण एक याच्या मोहरीवरच क्वेश्चन येईल असं नाही ना, कोणत्या पण पिकावर येऊ शकते. नेक्स्ट बघा, नुकतीच भारतीय कृषी संशोधन संस्थेची आसाममधील या ठिकाणी स्थापना करण्यात आली. तर आसाममधील कोणत्या ठिकाणी कृषी संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली? तर दिसपूर, गुवाहाटी, गोगामुख, दार्जिलिंग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 गोगामुख. नेक्स्ट बघा, 50 सेंटीमीटर ते 260 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात होणाऱ्या शेतीला कोणत्या प्रकारची शेती म्हणतात? तर कोणत्या प्रकारची शेती म्हणतात? 50 सेंटीमीटर ते 260 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात होणाऱ्या शेतीला कोरडवाहू शेती, बागायती शेती, जिरायती शेती, फळबाग शेती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 जिरायती शेती असे म्हणतात. नेक्स्ट बघा, भात या पिकास कशा प्रकारचे तापमान मानवते? तर कशा प्रकारचे तापमान मानवते भात या पिकास? उष्ण व दमट, समशीतोष्ण, आर्द्र. तर आपलं राईट आन्सर काय ना? उष्ण व दमट. नेक्स्ट बघा, भात पिकासाठी सरासरी किती तापमान योग्य असते? तर किती तापमान योग्य असते भात पिकासाठी? 20 ते 230, 33.5 ते 350 सेंटीमीटर, 30.3 ते 35.70 सेंटीमीटर, 23.9 ते 32.20 सेंटीमीटर. आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 4 23.9 ते 32.20, म्हणजेच 20च्या वरतं 23 ते 35च्या दरम्यान. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्याला गव्हाचे कोठार असे म्हटले जाते? तर पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र. तर आपलं राईट आन्सर आहे ना पंजाब. पंजाब या राज्याला गव्हाचे कोठार असे म्हटले जाते. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. पंजाब गव्हाचे कोठार. तांदळाचे उत्पादन व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश, आसाम, तामिळनाडू, मणिपूर. तर आपला राईट आन्सर कोणता आहे ना? तामिळनाडू. तांदळाचे उत्पादन सर्वात जास्त क्षेत्र असलेले राज्य तामिळनाडू आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, गव्हाचा विकास कशा प्रकारचे हवामान लागते गव्हाच्या विकासासाठी? तर उष्ण, थंड व कोरडे, दमट व
उष्ण समशीतोष्ण आपलं राईट आन्सर येणार थंड व कोरडे हवामान लागते गव्हाच्या विकासासाठी योग्य हवामान थंड व कोरडे। नेक्स्ट बघा कोणत्या पिकाच्या क्षेत्रात उत्पन्नात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे तर कोणत्या पिकाच्या क्षेत्रात सर्वात जास्त उत्पन्नात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो तर ज्वारी कडधान्य तांदूळ गहू तर आपला राईट आन्सर आहे ना ज्वारी टिक केलेला आहे ज्वारी। नेक्स्ट बघा ज्वारीच्या पिकास कशा प्रकारचे हवामान मानते उष्ण थंड दमट शीत तर उष्ण हवामान मानवते ज्वारीच्या पिकास। ज्वारीचे पीक चांगले येण्यासाठी तापमान किती डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असावे 27 ते 32 अंश सेल्सिअस 32 ते 35 अंश सेल्सिअस 19 ते 22 अंश सेल्सिअस 22 ते 25 अंश सेल्सिअस तर आपलं राईट आन्सर आहे ना 27 ते 32 अंश सेल्सिअस। नेक्स्ट बघा वार्षिक सरासरी पर्जन्यमान 50 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर दरम्यान असणाऱ्या प्रदेशात कोणते पीक उत्तम येईल तर कोणते पीक उत्तम येणार तर ज्वारी गहू तांदूळ ऊस तर आपलं राईट आन्सर आहे ना ज्वारी। नेक्स्ट बघा उष्ण व कोरडे हवामान तसेच 50 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात कोणते पीक चांगले येईल गहू मका बाजरी टमाटे तर आपलं राईट आन्सर येणार बाजरी। नेक्स्ट बघा भुईमुग या पिकाचे मूळ स्थान कोणता देश आहे तर कोणता देश आहे भुईमुग पिकाचं मूळ स्थान भारत अमेरिका मंगोलिया ब्राझील तर आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 4 ब्राझील। भुईमुग या पिकाचे मूळ स्थान आहे ब्राझील हा देश आहे। नेक्स्ट बघा तंबाखूची हेक्टरी बी किती लागते तर किती बियाणे लागते तंबाखूची हेक्टरी 200 ग्रॅम 1 kg 2 kg म्हणजे 1 किलो 2 किलो 200 ग्रॅम 500 ग्रॅम तर आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 1 200 ग्रॅम तंबाखूची हेक्टरी बियाणे 200 ग्रॅम लागते। पूर्वी पाण्याचे समान वाटप करणारी फळ पद्धत ही या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे तर कोणत्या जिल्ह्यात वापरली जाते फळ पद्धत पूर्वीपासून औरंगाबाद नाशिक नांदेड भंडारा तर आपलं राईट आन्सर येणार नाशिक। बघा नाशिक जिल्ह्यात पूर्वीपासून पाण्याचे समान वाटप करण्यासाठी फळ पद्धती प्रचलित आहे तर कुठल्याही फळ पद्धती नाशिक जिल्ह्यातील आहे हे पण लक्षात ठेवा फळ सिंचन पद्धत। नेक्स्ट बघा मालगुजारी तलाव हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे तर कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे मालगुजारी तलाव भंडारा कोल्हापूर रत्नागिरी औरंगाबाद तर आपलं राईट आन्सर काय येणार तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 भंडारा। बघा नेक्स्ट पिके आपल्या वाढीसाठी जे पाणी घेतात त्यातील किती टक्के पाणी भाग हा वाफेद्वारे बाहेर टाकला जातो तर किती टक्के भाग हा पाण्याचा वाफेद्वारे बाहेर टाकला जातो 85% 89% 94% 99% तर आपलं राईट उत्तर येणार 99% भाग हा वाफेद्वारे बाहेर टाकला जातो लक्षात ठेवा 99%। मालगुजारी तलाव हे कोणत्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे तर भंडारा हे पण आपण बघितलंय। बघा नेक्स्ट धरणामध्ये साठवलेल्या पाण्यापैकी किती टक्के पाणी वाफेद्वारे नष्ट होते तर 20.5% 40% 30.5% 24% तर आपलं राईट उत्तर काय ना तर 20.5%। धरणामध्ये साठवलेल्या पाण्यापैकी वाफेद्वारे 20.5% पाणी हे नष्ट होते। बघा धरणामध्ये साठवलेल्या पाण्यापैकी म्हणतायत वाफेद्वारे नष्ट होणारे पाणी 20.5% आहे। नेक्स्ट बघा तळ्यामधील साठ्यापैकी किती टक्के पाणी वाफेद्वारे हवेत जाते तर किती टक्के पाणी 23% 30% 33% 40% तर आपलं राईट आन्सर काय ना 40%। बघा तळ्यामध्ये 40% धरणामध्ये 20.5% आणि पिके आपल्या वाढीसाठी किती पाणी घेतात आणि त्यातील किती टक्के भाग वाफेद्वारे बाहेर टाकला जातो तर 99%। लक्षात ठेवा महत्त्वाचे 2-3 क्वेश्चन। नेक्स्ट बघा महाराष्ट्रामध्ये किती टक्के क्षेत्र बागायती आहे तर किती टक्के क्षेत्र आहे 17% 16% 19% 13% तर आपलं राईट आन्सर आहे ना 17%। महाराष्ट्रामध्ये 17% भाग हा बागायती आहे। नेक्स्ट बघा 1 किलोग्रॅम साखर तयार करण्यासाठी किती लिटर पाण्याची आवश्यकता असते केजी म्हणजेच किलोग्रॅम तर 1 किलोग्रॅम साखर तयार करण्यासाठी किती लिटर पाण्याची
आवश्यकता असते, तर 20,000 लिटर, 30,000 लिटर, 25,000 लिटर, 35,000 लिटर. तर बघा 85 नंबरचा क्वेश्चन आहे आपलं. यात राईट आन्सर 3 नंबर दिलं आहे. 25,000 लिटर पाण्याची आवश्यकता असते. मला काही कळलं नाही, पण याचं 25 लिटर किंवा 25,000 लिटर असं आन्सर दिलेलं आहे. तुम्हाला समजत असेल तर बघा हा क्वेश्चन. कारण 1 किलो साखर तयार करण्यासाठी म्हणतात, तर असू पण शकते एवढं लिटर पाणी लागू शकते, कारण तेवढ्या लिटर पाण्यापासून तेवढी साखर तयार होते, असं त्याचं आन्सर आहे ते. नेक्स्ट बघा, 1 किलोग्रॅम गहू तयार करण्यासाठी किती लिटर पाणी लागते? तर 1000 लिटर, 2000 लिटर, 3000 लिटर, 4000 लिटर. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, 1000 लिटर पाण्यापासून 1 किलो गहू तयार होते. बघा, गव्हासाठी आवश्यक पाणी जे पेरल्यापासूनचं लागणारं असं ते पाण्याचं प्रमाण दिलं आहे. 1000 लिटर पाण्यापासून 1 किलो गहू तयार होते. नेक्स्ट बघा, भारतात सर्वात जास्त जमीन कोणत्या प्रकारच्या सिंचनाखाली? एवढं डीपमध्ये नाही विचारणार, पण असं आपल्याला लक्षात असो, भारतात सर्वात जास्त जमीन कोणत्या प्रकारच्या सिंचनाखाली आहे? नदी, कालवे, विहिरी, तळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे विहिरी. भारतात सर्वात जास्त जमीन विहिरी या प्रकारच्या सिंचनाखाली आहे. नेक्स्ट बघा, भारतामध्ये किती टक्के क्षेत्र बागायतीखाली आहे? तर 30%, 35.5%, 20%, 25%. तर आपलं राईट आन्सर आहे 35.5% क्षेत्र भारतात बागायतीखाली आहे. नेक्स्ट बघा, लघु पाटबंधाऱ्याद्वारे भिजणारे भारतातील एकूण क्षेत्र किती आहे? तर लघु पाटबंधाऱ्याद्वारे म्हणतात, म्हणजे ओलीत होणारे एकूण क्षेत्र किती आहे? तर 10%, 12%, 15%, 18%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, 10%. लघु पाटबंधाऱ्याद्वारे भिजणारे भारतातील एकूण क्षेत्र हे 10% आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, जोड्या लावा. अति पर्जन्याचा प्रदेश, मध्यम पर्जन्याचा प्रदेश, कमी पर्जन्याचा प्रदेश. 3 ऑप्शन दिले आहे आणि 3 त्याचे राईट आन्सर दिले आहे. तर आपलं राईट आन्सर येणार ऑप्शन 1 नंबरची जोडी. 1चं क, अति पर्जन्याचा प्रदेश म्हणजेच 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त. मध्यम पर्जन्याचा प्रदेश म्हणजेच ब, 100 सेंटीमीटरपेक्षा कमी. आणि कमी पर्जन्याचा प्रदेश म्हणजेच अ, 75 सेंटीमीटरपेक्षा कमी. असं याचं 1 नंबरची जोडी ही राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, तलावाचे जलसिंचन उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात जास्त आहे, कारण तमिळनाडू व महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ भागात तलावांचे प्रमाण जास्त आहे. बघा, विधान 1 बरोबर, 2 नंबर विधान 2 बरोबर, दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चूक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, दोन्ही विधाने बरोबर आहे. बघा, दोन्ही विधाने हे बरोबर आहे. तलावाचे जलसिंचन उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात जास्त आहे. आणि नेक्स्ट, तमिळनाडू व महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ भागात तलावांचे प्रमाण हे जास्त आहे. नेक्स्ट बघा, भारतातील किती टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्यामुळे भिजविले जाते? बघा, विहिरीच्या पाण्यामुळे भारतातील किती टक्के क्षेत्र भिजविले जाते किंवा उलताखाली आहे? 30%, 35%. हा क्वेश्चन झाला आहे आपला, झाला आहे 92. सॉरी, मगांच्या याचं हा आन्सर चुकीचं झालं होतं. 35 हे 355 दिलेलं होतं. 30% याचं आन्सर आहे. 30% आन्सर राईट आहे. हे मग आधीचं जे क्वेश्चन आहे तो रिपीट टाकला होता मी, कारण त्याचं आन्सर चुकीचं दिलं होतं. तर भारतातील किती टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्यामुळे भिजविले जाते? तर 30% क्षेत्र हे विहिरीच्या पाण्यामुळे भिजविले जाते. बघा, आताच 2-3 प्रश्न आधीचा आहे. हे बघा, कुठेतरी गेलाय तो क्वेश्चन. तर बघा, आता बरोबर आलंय ते.
तर किती टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्यामुळे भिजवले जाते, तर 30%. राईट करून दिलंय, आन्सर चुकणार नाही यात तुमचं. नेक्स्ट बघा, विहिरीचे प्रमाण कोकणात सर्वात कमी, उत्तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात 5.65 ते सिंचित क्षेत्र विहिरीत बागायतावर भिजते. विधान 1 बरोबर, दोन्ही विधाने बरोबर, विधान 2 चूक, विधान 1 चूक. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 2 हे बरोबर आहे. ऑप्शन 2, दोन्ही विधाने बरोबर. म्हणजे विहिरीचे प्रमाण कोकणात सर्वात कमी, तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात 5.65 सिंचित क्षेत्र विहीर बागायतावर भिजते. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात तलावाद्वारे सिंचन क्षेत्र सर्वात जास्त आहे? कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, तामिळनाडू. तर आपलं राईट आन्सर आहे ना, तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यात तलावाद्वारे सिंचन क्षेत्र हे सर्वात जास्त आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तलावाद्वारे सिंचन क्षेत्र सर्वात जास्त आहे? तर रत्नागिरी, रायगड, अहमदनगर, सोलापूर, भंडारा, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार. तर आपलं राईट आन्सर आहे ना, ऑप्शन 3 भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात तलावाद्वारे सिंचन क्षेत्र हे सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रातील म्हटलं आहे भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यात. नेक्स्ट बघा, सिंचन प्रकल्प आणि नदीचे खोरे. नागार्जुन सागर खोरे, हिराकुंड खोरे, काकटापारा खोरे, मयुराक्ष खोरे. आणि नदीचे खोरे महानदी, गंगा, कृष्णा, तापी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1 नंबरची जोडी हे आपलं राईट आन्सर आहे. 1 नंबरचं क, कृष्णा. नागार्जुन सागर हे कृष्णा. आणि 2 नंबरचं आहे अ, हिराकुंड नदी म्हणजेच महानदी. हिराकुंड सिंचन प्रकल्प हे महानदी खोऱ्यावर आहे. आणि काकटापारा हे सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ड, तापी नदीवर आहे. आणि 4 नंबर आहे मयुराक्ष, हे आहे ब, म्हणजेच गंगा नदीवर आहे मयुराक्ष. लक्षात ठेवा हे खोरे आणि सिंचन प्रकल्प कोणत्या नदीच्या खोऱ्यावर आहे ते. नेक्स्ट बघा, भाकरा नानगल हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर बियास नदीवर, सतलज, महानदी, दामोदर. तर आपलं राईट आन्सर येणार बियास. सॉरी, बियास नाही, सतलज. भाकरा नांगल हा प्रकल्प सतलज नदीवर आहे. नेक्स्ट बघा, उजनी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर भीमा, गोदावरी, वैनगंगा, पैनगंगा. तर आपलं उजनी प्रकल्प हे भीमा नदीवर आहे. लक्षात ठेवा. कोयना नदीवरील जलाशयास काय म्हणतात? तर काय म्हणतात कोयना नदीवरील जलाशयास? संभाजीसागर, नाथसागर, शाहूसागर, शिवाजी सागर. तर आपलं राईट आन्सर येणार 99चं ऑप्शन 4 शिवाजी सागर. कोयना नदीवरील जलाशयास शिवाजी सागर असे म्हणतात. नाथसागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे नाथसागर धरण? कृष्णा, कोयना, गोदावरी, भीमा. नाथसागर धरण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 गोदावरी नदीवर आहे नाथसागर धरण. लक्षात ठेवा. दीर्घ मुदतीचे कर्ज किती कालावधीसाठी दिले जाते? दीर्घ मुदतीचे 1 ते 2 वर्ष, 5 ते 10 वर्ष, 5 ते 15 वर्ष, 10 ते 15 वर्ष. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 5 ते 15 वर्षासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज हे दिले जाते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, सरासरी कुटुंबाला सामान्य राहणीमान मिळवून देणारे धारणक्षेत्र म्हणजे किती वय? तर काय म्हणतात त्याला? तर आर्थिक धारणक्षेत्र, पर्याप्त धारणक्षेत्र, मूलभूत धारणक्षेत्र, कुटुंब धारणक्षेत्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 आर्थिक धारणक्षेत्र. सरासरी कुटुंबाला सामान्य राहणीमान मिळवून देणारे धारणक्षेत्र म्हणजेच आर्थिक धारणक्षेत्र होय. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ज्या क्षेत्रातून पाण्याचा प्रवास भूपृष्ठीय प्रवाहास येऊन मिळतो त्या क्षेत्रास काय म्हणतात? तर काय म्हणतात? लाभ क्षेत्र, पाणलोट क्षेत्र, ट्रॅगर, ट्रेचेस, प्लॅटफॉर्म, टेरेसेस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. हापूस आंब्याच्या बाबतीत कोणते विधान असत्य आहे? तर आंबा भारतात सर्वोत्तम अशी जात आहे.
तर बघा, हापूस आंब्याच्या बाबतीत कोणते विधान असत्य आहे? तर कोणते विधान असत्य आहे? भारतात सर्वोत्तम अशी जात आहे. हापूस आंब्याच्या पिकलेल्या फळात साका नावाची विकृती आढळते. निर्यातीस उत्तम जात आहे. दरवर्षी फळे येतात. तर आपलं राईट आन्सर काय येणार? असत्य आहे म्हणतात कोणते विधान? तर कोणते विधान असत्य? ऑप्शन 4, दरवर्षी फळे येतात हे असत्य विधान आहे. दरवर्षी फळे येत नाही हापूस आंब्याला, एका वर्षाआड फळे येतात आणि हे बरोबर आहे बाकीचे. भारतातील सर्वोत्तम अशी जात आहे. हापूस आंब्याच्या पिकलेल्या फळात साका नावाची विकृती आढळते. निर्यातीस उत्तम जात आहे. नेक्स्ट बघा, समाजाच्या उत्कर्षासाठी वनविज्ञानाचा वापर करून वने निर्माण करणे व त्याचे संगोपन व्यवस्थापन करणे म्हणजेच काय म्हणतात त्याला? तर कृषी वनरोपण, वनमहोत्सव, वृक्षशेती, सामाजिक वनीकरण. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर सामाजिक वनीकरण असे म्हणतात. समाजाच्या उत्कर्षासाठी सामाजिक वनीकरण, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, प्रकारची जमीन सगळ्यात निकृष्ट असते. तर कशा प्रकारची जमीन सर्वात निकृष्ट असते? क्षार व आम्ल, वन जमीन, पीठ जमीन, वाळवंटी जमीन. तर आपलं राईट आन्सर येणार वाळवंटी जमीन ही सगळ्यात निकृष्ट दर्जाची असते. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील हे एक रब्बी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. रब्बी हंगामातील तर कोणते? सोयाबीन, हरभरा, मूग, तूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? हरभरा. हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे डाळवर्गीय पीक आहे. हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. तर कोणते? भात, मका, गहू, ज्वारी. तर ज्वारी हे महाराष्ट्रातील, तर बघा ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. चला नेक्स्ट बघा, भारतातील या राज्यात ऊसाचे उत्पादन सर्वाधिक होते. तर कोणत्या राज्यात होते? महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यात ऊसाचे उत्पादने सर्वाधिक होते, लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश. नेक्स्ट बघा, हरित क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर ऑप्शन बघा, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर MS स्वामीनाथन, डॉक्टर खुराना. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी हरित क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम मांडली, लक्षात ठेवा. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हरित क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी मांडली. महाराष्ट्रातील सरासरी किती पाऊस पडतो? महाराष्ट्रात सरासरी? 1990 मिलीमीटर, 1200 मिलीमीटर, 1250 मिलीमीटर, 1100 मिलीमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? महाराष्ट्रात सरासरी पाऊस 1100 मिलीमीटर पडतो, लक्षात ठेवा. 1100 मिलीमीटर. नेक्स्ट बघा, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास ही संकल्पना कोणत्या पंचवार्षिक योजनेत पुढे आली? एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजना. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 5व्या, 7व्या, 8व्या, 9व्या. तर आपलं राईट आन्सर आहे 8व्या पंचवार्षिक योजनेत एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास ही संकल्पना पुढे आली. नेक्स्ट बघा, हा वृक्ष टॅनिनसाठी उपयुक्त आहे. तर कोणता वृक्ष टॅनिनसाठी उपयुक्त आहे? खैर, निलगिरी, सुरू, सुबाबूळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, खैर. खैर हा वृक्ष टॅनिनसाठी उपयुक्त आहे. टॅनिनसाठी उपयुक्त असणारा वृक्ष कोणता आहे? तर खैर आहे. नेक्स्ट बघा, खाऱ्या पाण्यातील मत्स्योत्पादनात या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. तर कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो खाऱ्या पाण्यातील मत्स्योत्पादनात? पश्चिम बंगाल, ओरिसा, महाराष्ट्र, केरळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याचा पहिला क्रमांक लागतो खाऱ्या पाण्यातील मत्स्योत्पादनात. नेक्स्ट बघा, जकात करास पर्याय सुचविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? तर कोणाच्या अध्यक्षतेखाली जकात करास पर्याय सुचविण्यासाठी? PD कसबेकर, AK चंद्रशेखर, बाबूराव काळे, जयंत पाटील. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1, PD कसबेकर. जकात करास पर्याय सुचविण्यासाठी PD कसबेकर या समितीखाली, याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. PD कसबेकर, लक्षात ठेवा नाव. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, विद्यापीठाच्या स्थापनेवर
क्वेश्चन आलाय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना विचारली आहे. ऑप्शन बघा 1964, 1969, 1965, 1972. तर आपलं राईट आन्सर राहणार ऑप्शन 4. 1972 मध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना ही करण्यात आली. भारतातील 15 कृषी हवामान विभागापैकी कोणते 3 हवामान विभाग महाराष्ट्रात येतात? तर कोणते येतात 3? महाराष्ट्रात पूर्व पठारी व पर्वतीय विभाग, मध्य पठारी व पर्वतीय विभाग आणि पश्चिम पठारी व पर्वतीय विभाग. दक्षिण पठारी व पर्वतीय विभाग, पूर्व किनारपट्टीचा मैदानी व पर्वतीय विभाग आणि पश्चिम किनारपट्टी मैदानी व पर्वतीय विभाग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे. एवढं मोठं वाचायला वेळ नाही आहे. बघा ऑप्शन 3 सरळ पूर्व पठारी व पर्वतीय विभाग, पश्चिम पठारी व पर्वतीय विभाग आणि पश्चिम किनारपट्टी मैदानी पर्वतीय विभाग. 3 नंबर ऑप्शन आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा स्फुरद विरघळवणारे जीवाणू कोणते? तर कोणते स्फुरद विरघळवणारे जीवाणू? बॅसिलस, सुडोमोनास, ॲक्रोमोनोबॅक्टर, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरील सर्वच हे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा सेंटीमीटर पर्यंतच्या पावसाच्या प्रदेशात होणाऱ्या शेतीला जिरायती शेती असे म्हणतात. तर किती? तर बघा 50 ते 75, 100 ते 125, 50 ते 100, 50 ते 200. तर आपलं राईट आन्सर येणार 50 ते 200 सेंटीमीटर पर्यंतच्या पावसाच्या प्रदेशात होणाऱ्या शेतीला जिरायती शेती असे म्हणतात. 50 ते 200 लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा विधान 1 भारी मृदेमध्ये पाणी धारण क्षमता जास्त असते कारण या मृदेत चिकणमाती व पोयटा यांचे प्रमाण वाळूपेक्षा जास्त असते. बघा आपलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे? 120चं ऑप्शन 1 हे बरोबर आहे. तर बघा यात काय आन्सर दिलाय? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2. दोन्ही पण बरोबर आहे. 1 आणि 2 बरोबर आहे परंतु 2 हे 1चं कारण नाही आहे म्हणतात कारण ते दोन्ही पण ऑप्शन वेगवेगळे आहे. भारी मृदेमध्ये पाणी धारण क्षमता जास्त असते. या मृदेमध्ये चिकणमाती व पोयटा यांचे प्रमाण वाळूपेक्षा हे जास्त असते. चला तर आपलं लेक्चर इथे संपवूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि रेग्युलर लेक्चर अटेंड करत जा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. कारण एक्झाम कधी पण अशी 1 महिना गेला जायला काही वेळ लागत नाही, काही वाचणं होत नाही. तसंच जा.